सोलापूर शहरात वाढत्या अपघातांनी पुन्हा एकदा दोन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आज शुक्रवारी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील बोरामणी नाका चौकात दुचाकी आणि ट्रक याच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातात मृत झालेल्यांची नावे सैफन पटेल वय 35 आणि हुजूर पटेल वय 28 अशी आहेत। दोघेही बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी आहेत। दोघेही आचारीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ते दोघे आज सकाळी एका स्वयंपाकाच्या ऑर्डरसाठी मोटरसायकल क्रमांक MS13 BT 5822 वरून सोलापूरकडे निघाले होते। बोरामणी नाका चौकात पोहोचताच MH04 BC 2910 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। या दुर्घटनेमुळे बोरामणी गावात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे। दरम्यान बोरामणी नाका हा चौक अपघात प्रवण म्हणून ओळखला जात असून येथे वारंवार अपघात घडत आहेत। वाहतूक नियंत्रण, सिग्नल व्यवस्था आणि वेगमर्यादेचे काटेकोरपणे पालन यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।